अणदूरच्या भुजबळ फ्लॅट परिसरात पाणी साचून नागरिकांचे प्रशासनाकडे ग्रामस्थांचा संताप। तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील भुजबळ फ्लॅट परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचून नागरिक आणि शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही हीच परिस्थिती असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे। घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे त्रस्त झाली असून अद्यापही शासन किंवा प्रशासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही। नेते मंडळींनी केली पाहणी, पण प्रश्न कायम। या गंभीर स्थितीची माहिती मिळताच गावचे सरपंच रामचंद्र आलुरे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे, डॉक्टर बिराजदार जितेंद्र कानडे यांच्यासह गावातील प्रमुख नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली। नॅशनल हायवेचे प्रतिनिधी आणि टोलनाक्याचे अधिकारीही पाहणीसाठी हजर होते। मात्र गेल्या 5-6 वर्षांपासून हा प्रश्न कायम असून कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आश्वासनांनंतरही कामाचा अभाव। यापूर्वी या भागाची पाहणी अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी केली होती। त्यावेळी तातडीने काम हाती घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु आजतागायत कोणतेही काम पूर्ण झालेले नाही। त्यामुळे केवळ आश्वासने मिळत असल्याने लोकांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष वाढला आहे। अधिकाऱ्यांचे आश्वासन पण ग्रामस्थांचा सवाल कायम। दरम्यान शासनातील पदाधिकारी आणि नायब तहसीलदार यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत घटनास्थळाला भेट दिली। यावेळी साहेबराव घुगे हेही उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र नॅशनल हायवेच्या बेजबाबदारपणामुळे होणारा त्रास कधी थांबणार आणि शेतकऱ्यांच्या जीवनावरील हे संकट प्रशासन कधी दूर करणार, असे सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत। या समस्येवर तातडीने ठोस पावले उचलून कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे।